सकाळपासून पावसाचे अपडेट आपण न्यूज टेक मराठीच्या माध्यमातून घेतोय। उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आणि पुन्हा एकदा बदलापूर शहरात पूर आलेला आहे। या संदर्भातली माहिती नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी दिली। नुकतीच एक बैठक पार पडली, तहसीलदार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आणि या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन आता सज्ज झालेलं आहे। सध्या आपण बदलापूर पश्चिमच्या रिव्हर पार्क जो परिसर आहे त्या परिसरात आहोत। या मागेच खरं तर उल्हास नदी आहे आणि याच उल्हास नदीचं पाणी आता शहरामध्ये शिरायला, आजूबाजूच्या परिसरामध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे। लगतच एक चाळ आहे आणि स्वाभिमान चाळ आहे, त्या चाळीमधले सुद्धा अनेक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। सोनिवली परिसरामध्ये याच बीएसयूपी भागामध्ये तर आता आपण बघत असाल तर रिव्हर पार्क लॉजिंग या ठिकाणी आहे आणि आजूबाजूला सुद्धा बरेच हॉटेल्स या ठिकाणी आहेत आणि हा पूर्ण परिसर तुम्ही बघत असाल तर आता पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने आता वाढ झालेली आहे। आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असला तरी सुद्धा मुसळधार पाऊस आज पूर्ण दिवसभर सुरू आहे। पाऊस जराही वेळ थांबलेला नाहीये आणि पूर परिस्थिती म्हणजे जी धोक्याची पातळी आहे 17.50 मीटर इतकी धोक्याची पातळी जी आहे ती या ठिकाणी धोक्याची पातळी सुद्धा ओलांडलेली आहे। तुम्ही बघत असाल या रिव्हर पार्क मध्ये कमरे एवढं पाणी असलेलं आपण बघतोय। नागरिक तिथून जे आहेत आतमध्ये तिथून येत आहेत आणि एकंदरीत तहसीलदारांनी आता एक बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये पोलीस प्रशासन स्वतः एसीपी उपस्थित होते, स्थानिक पोलीस प्रशासन उपस्थित होतं, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि त्यामध्ये आता आरोग्य विभाग असू द्यात किंवा डॉक्टर्स असू द्यात शहरातले यांच्यासोबत सुद्धा एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली जाणार आहे लवकरच आणि प्रशासनाला सज्ज राहण्याचा या ठिकाणी सूचना ज्या आहेत त्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। या संदर्भातले जे काही यापुढचे अपडेट असतील आपण वेळोवेळी घेत राहू। तुर्तास तेच थांबतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सही काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।